अखिल भारतीय सफाई मजदूर काँग्रेसच्या वतीने शनिवारी 12 जुलै रोजी राष्ट्रीय आणि प्रदेश कार्यकारिणीचा मेळावा आयोजित करण्यात आला आहे। अखिल भारतीय सफाई मजदूर काँग्रेसच्या वतीने शनिवारी 12 जुलै रोजी सकाळी 11 वाजता सोलापुरातील ग्रामीण पोलीस मुख्यालय कालिका मंदिरासमोर सिव्हिल चौक इथं राष्ट्रीय आणि प्रदेश कार्यकारिणीचा मेळावा तसंच पदाधिकाऱ्यांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला आहे, अशी माहिती राष्ट्रीय अध्यक्ष चरणसिंह टाक यांनी पत्रकार परिषदेत दिली। या मेळाव्यात संघटनेच्या सर्व नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात येणार आहे। मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रीय अध्यक्ष चरणसिंह टाक हे राहणार आहेत। यावेळी एकूण 13 ठराव मांडण्यात येणार आहेत। तसंच विविध 9 मागण्यांवर चर्चा करण्यात येणार आहे। राज्यात 1 लाख सफाई कामगारांची भरती करण्यात यावी, सफाई कामात ठेकेदारी पद्धत आणू नये, आवश्यकता पडल्यास रोजंदारीवर सफाई कामगार भरती करून कालांतरानं त्यांना सेवा ज्येष्ठतेप्रमाणे कायम करण्यात यावं, सफाई कामगारांना श्रमसाफल्य आवास योजनेप्रमाणे मालकी हक्कानं घरं देण्यात यावीत, देशभरात कंत्राटी पद्धत रद्द करावी, राष्ट्रीय सफाई कर्मचारी आयोगाची व्याप्ती वाढवावी, प्रत्येक राज्यात राज्य आयोग नेमण्यात यावा, यासह विविध ठराव आणि मागण्या मांडण्यात येणार आहेत। संविधानातील समाजवादी, धर्मनिरपेक्ष हे शब्द हटवण्यास संघटनेचा विरोध राहणार आहे। राष्ट्रीय जनसुरक्षा बिलाच्या विरोधात लढा उभा करण्यात येईल, असंही यावेळी चरणसिंह टाक यांनी सांगितलं। अखिल भारतीय सफाई मजदूर काँग्रेसचे राष्ट्रीय अधिवेशन उद्या या आपल्या सोलापूरमध्ये ग्रामीण पोलीस मुख्यालयाच्या अलंकार भवनमध्ये आम्ही आयोजित केलेलं आहे। त्याच्यात प्रामुख्याने कॉन्ट्रॅक्ट सिस्टीम ॲबोलेशन, 1 लाख सफाई कामगारांची नोकर भरती, त्यांच्या मालकी हक्काची घरं आणि आकृतीबंध जे आहे ही सफाईच्या पेशेतून बाहेर काढून आणि नवीन नोकर भरती करावी। काही सामाजिक मुद्दे अ ब गट प्रमाणे या समाजाच्या उपजातींना आरक्षणाचा लाभ देण्यात यावं, सामाजिक आर्थिक शैक्षणिक दृष्टिकोनातून त्यांना मजबूत करण्याच्या दृष्टिकोनातून काही ठराव मंजूर करून सेंट्रल आणि स्टेट गव्हर्नमेंटला आपण देणार आहोत आणि या अनुषंगाने हा मोठा मेळावा आहे। एक अल्टिमेटम आंदोलनाचा सुद्धा आम्ही देणार आहोत। या पत्रकार परिषदेला बाली मंडेपू, भूपती अप्पाराव, अशोक मालवडा, अर्जुन, राहुल टाक, आरोहीन स्वाके, श्रीनिवास रामगल आदी उपस्थित होते।